नमस्कार मित्रांनो, MH व्हील्सच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करतोय आणि आज मी तुम्हाला एकदम स्पेशल ट्रॅक्टर दाखवणार आहे। अजून ॲक्च्युली या ट्रॅक्टरचा एक पण व्हिडिओ इंटरनेटवरती आलेला नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही पहिले MH व्हीलला सबस्क्राईब करायचं आहे। ओके, आणि आज मी तुम्हाला दाखवणार मित्रांनो फार्माट्रॅक कंपनीचा नवीन ॲटम 30। हे बघू शकता, नवीन फार्माट्रॅक ॲटम 30 रेड कलरमध्ये आणि भाई ट्रॅक्टर एक नंबर दिसतंय, त्या बाबतीत कोणतीही शंका नाही। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ट्रॅक्टरबद्दल सर्व डिटेल इन्फॉर्मेशन सांगणार आहे। म्हणजे जेवढी मला समजली तेवढी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला बऱ्यापैकी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल। तर व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ लाईक करायचं आहे आणि लास्टला कमेंट करायचं आहे। ओके, चला सुरुवात करूया एका नवीन रिव्ह्यूला। ओके, तर सर्वांना माहिती आहे फार्माट्रॅक कंपनीचा ॲटम 26 यायचा। ओके, 26 HP जो ट्रॅक्टर होता तो पण खूप चांगला चालला। त्यानंतरून ॲटम म्हणजे फार्माट्रॅक कंपनीने ना ॲटम 30 HPचा एक नवीन ट्रॅक्टर सेगमेंट काढलेली आहे। आता ॲक्च्युली याला ॲटम 30 नाव दिलेलं आहे, पण कन्सिडर करू नका की 30 HPचा ट्रॅक्टर हा आहे। 28.3 HPचं इंजिन आहे बरं का, याच्यामध्ये टोटल 30 HPचं इंजिन नाही आहे, ही पहिली गोष्ट तुम्ही क्लिअर करून घ्या। त्यानंतरून डिझाईन बाबतीत बोलायला गेलं तर ॲटम 26 आणि ॲटम 30 म्हणजे ॲटम 26 आणि ॲटम 30मध्ये कोणत्याही प्रकारचे फरक नाही आहे जास्त करून मेजरली, फक्त कलरचा फरक आहे। तो ब्लूमध्ये येतो, हा रेड कलरमध्ये येतो। आता समोरून बघायला गेलं तर तुम्हाला दोन मोठे मोठे प्रोजेक्टर LED हेडलॅम्प बघायला मिळतात बरोबर का। ही ग्रिल वगैरे बघितली नाही, पूर्ण मेटलची क्रोम फिनिश येते याच्यामध्ये। आता इथे तुम्ही बघू शकता, इथे क्रोम ॲड केलेलं आहे, इथे पण क्रोम ॲड केलेलं आहे। अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा अपग्रेड केलेल्या आहे। फार्माट्रॅकची ब्रँडिंग आहे आणि जे हे आपण हे जे बोनट म्हणतो नाही का, हे ॲक्च्युली आपल्याला रेनफोर्स फायबरचं बनवलेलं आहे। म्हणजे कसं माहिती आहे की याची ताकद पण जास्त आहे आणि त्यानंतरून याचं म्हणजे याच्यावरती कोणत्याही प्रकारचं आहे ना करोजन वगैरे होत नाही, गंध वगैरे लागत नाही। त्याच्यामुळं एक प्रकारे असं समजा की एकदम बेस्ट ऑफ बेस्ट मटेरियल याच्यामध्ये यूज केलेलं आहे। ओके, त्यानंतरून साईडनं आले तुम्हाला इथे फार्माट्रॅकची ब्रँडिंग बघायला मिळते। ओके, त्यानंतरून त्याबद्दल 4x4 पण लिहिलेलं आहे। थोडे बॅक साईडला आले तर ही नवीन स्टिकर जे म्हणतो ना एका कंपनीने इंट्रोड्यूस केलेलं आहे। ॲटम 26मध्ये काही एवढे स्टिकर्स वगैरे बघायला नाही मिळते, पण तुम्हाला ॲटम 30मध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत थोडंसं डिझाईनच्या बाबतीत इम्प्रूव्ह केलेलं आहे। बॅक साईडला आले तर ॲटम 30ची ब्रँडिंग बघायला मिळते, इथे पण थोडंसं क्रोम आहे, 3D ब्रँडिंग दिलेली आहे। आणि साईड लाईट्स म्हणतो नाही का, साईड इंडिकेटर्स, साईड लाईट्स वगैरे ते सर्व LED फॉर्ममध्ये तुम्हाला दिलेलं आहे। साईड व्ह्यू मिरर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 27 लिटरचं फ्यूल टँक कंपनी प्रोव्हाइड करते। हे बघा, फ्यूल टँकची लोकेशन जे सेंट्रलाचे केअर 24/7 डायरेक्ट कॉल नाही का, ती पण सिस्टीम याच्यामध्ये यूज केलेली आहे। ते मी तुम्हाला सांगतो पुढे ती काय सिस्टीम आहे। त्यानंतरून बॅक साईडला आले तर ही केबिन आहे ट्रॅक्टरची। ओके, आता केबिनचं बोलायला गेलं ना, केबिन आपली ॲटमची 26ची जशी आहे ना ती सेम केबिन आहे, पण हो ही जी सीट म्हणतो नाही का फार्माट्रॅकचं, हे खूपच जास्त कम्फर्टेबल ॲज कम्पेअर टू अदर ट्रॅक्टर्स। कारण की स्वतः शेतकरी लोक पण सांगतात की ही सीट जास्त कम्फर्टेबल आहे, केबिन खूपच जास्त कम्फर्टेबल, त्या बाबतीत काय अडचण नाही। त्यानंतर मी तुम्हाला केबिनचं सांगेल, याच्यामध्ये साईड शिफ्टिंग गिअरबॉक्सचं यूज केलेलं आहे। हे तुम्ही बघू शकता, सर्व जे गिअर लिव्हर वगैरे आहे ना आपल्या PTOचे वगैरे सर्व ते साईड शिफ्टिंगमध्ये येतात। सेंटरला कोणत्याही प्रकारची गिअर पोझिशनिंग एडी दिलेली नाही आहे। ओके, साईड इंडिपेंडंट ब्रेकिंग सिस्टम येते, हे बघू शकता तुम्ही, हे दोन्ही पण इंडिपेंडंट ब्रेक आहे। OIB सोबत म्हणजे ऑइल इमर्स ब्रेकिंग सिस्टम नाही का, ती पण याच्यामध्ये दिलेलं आहे। मडगाडचं बोलायला गेलं तर मेटलचं मडगाड दिलेलं आहे, त्याच्यामुळे इथे बिल्ड क्वालिटी खूपच चांगली आहे। हँड ग्रिप दिलेली आहे आणि हे मी सांगितलं नाही का साईड लिव्हर शिफ्टिंग, हे ती सिस्टम आहे। थोडेसे बॅक साईडला आले तर हा पूर्ण हायड्रोलिकचा हा सेटअप आहे। आता हायड्रोलिकचं बोलायला गेलं ना मित्रांनो, याच्यामध्ये जे हायड्रोलिक येतं ना ते येतं ॲटोमॅटिक डेप्थ अँड ड्राफ्ट कंट्रोल सोबत बरं का। ती सिस्टम तुम्हाला कंपल्सरी दिलेली, ही टॉप लिंक आहे। हे दोन्ही पण आपल्याला जे पट्ट्या म्हणतो नाही का साईडचे ते पण दिलेले आहे। आणि सर्व जी सिस्टम आहे म्हणजे 3 पॉईंट लिंकेजेस लिफ्टिंग मेकॅनिझम आहे, पूर्ण ॲडजस्टेबल आहे। ओके, आणि या ट्रॅक्टरची वेट लिफ्टिंग कॅपॅसिटी किती माहिती आहे का? आता ट्रॅक्टरचं HP जरी वाढलं पण वेट लिफ्टिंग कॅपॅसिटी सेम 750 किलो वेट लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे। आणि हो, अजून या ट्रॅक्टरची ऑफिशियल इन्फॉर्मेशन कुठं आलेली नाही, मी सर्व माझ्या कानावरती ज्या गोष्टी आलेल्या त्याच्यावरून तुम्हाला सांगतोय। PTOचं बोलायला गेलं तर याच्यामध्ये जो PTO आहे तो आपला 540 RPM स्टँडर्ड आणि 580 RPM इकॉनॉमी, असे दोन PTO तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतात। HPचं बोलायला गेलं तर 28.3 HPचं इंजिन वाटल्यावर जास्त समजा की 23 ते 24 HPचं याच्यामध्ये PTO तुम्हाला कंपनी प्रोव्हाइड करते। त्यानंतर हे EV इंज आहे, EV इंजला तुम्ही स्लाईड वगैरे नाही करू शकत बरोबर, ते एकदम फिक्स आहे। आणि इथं तुम्ही एक्स्ट्रा EV इंज लावू शकता, त्याची हाईट वगैरे तुम्ही ॲडजस्ट करू शकता। तर अशा प्रकारचा पुरा बॅक साईडचा हा सेटअप आहे। बॅक साईडचे टेल लॅम्प्स वगैरे बघायला गेलं पूर्ण LED फॉर्ममध्ये, इथं तुम्हाला एक एक्स्ट्रा होस दिलेले ट्रॉली वगैरे किंवा मग आपण प्लग वगैरे नाही का, त्याला आपण हायड्रोलिक सप्लाय त्यासाठी तुम्हाला दिलेलं आहे ते। त्यानंतर हा ह्याचा ट्रायंगल दिलेला आहे बॅक साईडला, हे टूल बॉक्स आहे जो की प्लास्टिकचं बनवलेला आहे। अशा प्रकारचा पुरा सिस्टम आहे। सीटाच्या बाबतीत बोलायचं गेलं तर सीट जे आहे ॲक्च्युली मध्ये सस्पेन्शन दिलेले आहे, फक्त ते स्लायडिंग पुढे मागे नाही करू शकत, त्याला डायरेक्ट नट बोल्टची सिस्टम दिलेली आहे। नट लूज करायचे, एक पोझिशन फिक्स करायची आणि त्यानंतर तुम्ही सीटवरती म्हणजे अशा टाईपनं स्लाईड करू शकता। तर अशा प्रकारचा हा पुरा सेटअप आहे या ट्रॅक्टरचा बॅक साईडचा। ओके, सेकंड साईडला आले दुसऱ्या बाजूला
तर तुम्हाला इथे सेम फार्माट्रॅकची ब्रँडिंग बघायला मिळते, 4x4ची ब्रँडिंग बघायला मिळते, आयटम 30ची जी ब्रँडिंग आहे ती पण बघायला मिळते. तर हा पूर्ण एक्सटिरियर ओव्हरव्ह्यू झालेला आहे ट्रॅक्टरचा. आता टायर्सचं तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, पहिली गोष्ट हा ट्रॅक्टर 4x4मध्ये आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहितीच आहे. फ्रंट टायरचं बोलायला गेलं तर याच्यामध्ये MRF टायर यूज केलेले, त्यांची साईज आहे 6-12 इंचचे टायर आहे, बरोबर. ट्यूब टायरचा सेटअप आहे. आणि बॅक साईडला आले तर तुम्हाला याच्यामध्ये MRF टायर आहे 8-3-20चे टायर दिलेले, 8-3-20ची टायर दिलेली आहे. प्लस 9-5-20चा पण एक ऑप्शन असू शकतो असं मला वाटतं. तुम्हाला काही कन्फर्म माहीत नाही, तुम्ही सांगायचं कमेंट बॉक्समध्ये. पण याच्यामध्ये सध्या तरी 8-3-20चे टायर कंपनीने प्रोव्हाइड केलेले, ट्यूब टायरचा सेटअप आहे. त्यानंतर आता केबिनमध्ये जायच्या आधी तुम्हाला सांगतो, केबिनमध्ये जायला तुम्हाला स्टेअर्स वगैरे दिलेले आहे, सिंगल प्लेट डायफ्राम क्लच यूज दिलेला आहे, त्याच्यामध्ये काही विषय नाही आहे. आता मी सीटवरती बसतो, मग तुम्हाला बाकीच्या गोष्टी एक्सप्लेन करतो. ओके. त्यानंतरून डॅशबोर्ड कन्सोल जो आहे तो पूर्णपणे सेम आहे आयटम 26चा आणि आयटम 30चा, बरोबर. ते सेम अॅनलॉग प्लस डिजिटल कन्सोल नाही का, तेच दिलेलं आहे. त्यानंतरून इथे तुम्हाला 2 स्पोकवाली स्टिअरिंग व्हील दिलेली आहे, त्याच्यावरती फार्माट्रॅकची ब्रँडिंग इथे दिलेली असते, पण सध्या ही न्यू होऊन गेलेली. तर अशा प्रकारचं हे आपलं जे काय म्हणता स्टेअरिंग व्हील नाही का ते दिलेले. हँड ऑपरेटेड ॲक्सिलेटर आहे, इथे लाईट्सचे कंट्रोल आहे. त्यानंतर इथं आपला इग्निशन स्विच आहे जो की सोलेनॉइड आहे, म्हणजे इथूनच तुम्ही स्विच ऑन किंवा ऑफ करू शकता, म्हणजे ट्रॅक्टरला ऑन किंवा ऑफ इथूनच करू शकता. तुम्हाला कोणत्या प्रकारचं स्टॉपर वगैरे काही दिलेलं नाही आहे. हे बघा हा स्विच आहे. त्यानंतर 12 वोल्टचं चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲडॅप्टर लावावं लागेल. हेदर ट्रायंगलचं आपलं बटन दिलेलं आहे, इथे थोडं स्पेस दिलेला आहे चावी वगैरे ठेवण्यासाठी. अशा प्रकारचे सिम्पलचा जो सिस्टमॅटिक काम म्हणतो नाही का तेच दिलेलं आहे. जास्त याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे फीचर्स वगैरे ॲड केलेले नाही आहे. आपले जे नॉमिनल जे येतात नाही का तेच दिलेले आहे. ओके. त्यानंतरून आता ड्रायव्हरच्या लेफ्ट बाजूला बघायला गेलं तर तुम्हाला इथे लो, मिडियम आणि हाय असे 3 गिअर दिलेले. ओके. प्रायमरी गिअर. त्यानंतर 2 व्हील ड्राईव्ह, 4 व्हील ड्राईव्हचा गिअर लिव्हर दिलेला आहे. इथे PTOचा गिअर लिव्हर दिलेला आहे 45-25 इकॉनॉमी. ओके. हे 3 गिअर लिव्हर झाले. सेकंड साईड आले, सेकंडरी गिअर तुमचावाला 3 फॉरवर्ड आणि 1 रिव्हर्स दिलेला आहे. म्हणजे गिअर रेशोचं बोलायला गेलं तर 9 फॉरवर्ड आणि 3 रिव्हर्स तुम्हाला या ट्रॅक्टरमध्ये गिअर बघायला मिळणार आहे. ओके. त्यानंतर इथे तुम्हाला अप्पर अँड आपलं डेप्थ अँड ड्राफ्टचे कंट्रोल नाही का हायड्रोलिकचे, ते पण तुम्हाला इथे कंपनी प्रोव्हाइड करते. तर अशा प्रकारचा सिम्पलचा सेटअप आहे. खाली आले इथे तर इथे आपलं पार्किंग लिव्हर आहे. ओके. त्यानंतर इथे डिफरन्शियल लॉक पण कंपनी दिलेला आहे आणि इथे हायड्रोलिकला स्लो आणि स्पीड देण्यासाठी इथे नॉब पण दिलेला आहे, हायड्रोलिक नॉब बनतो नाही का, तो पण कंपनीने प्रोव्हाइड केला, इथे तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारचा हा पूर्ण सेटअप कंपनी देते. इथं तुमचं ॲक्सिलेटर दिलेलं आहे, इथे हँड ऑपरेटर ॲक्सिलेटर दिलेलं आहे. तर हे पूर्ण तुम्हाला बेसिक लेवलच्या जेवढ्या पण गोष्टी आहेत ज्या आयटम सर्व्हिसमध्ये दिसत त्याच्यात सर्व गोष्टी तुम्हाला कंपनीच्यामध्ये प्रोव्हाइड करते. तर हा सेटअप आहे इंटेरियरचा. ओके. तर आता याच्यात तुम्हाला मी सांगतो बॅक साईडचं वगैरे सर्व गोष्टी झालेल्या आहे. आता फ्रंट साईडला येऊया परत. हे बघा इथे तुम्हाला इझी रेंज पण दिलेलं आहे, प्लस इथे तुम्हाला एक्स्ट्रा वेट पण कंपनी प्रोव्हाइड करते. पॉवर स्टेरिंगचं बोलायला गेलं तर याच्यामध्ये तुम्हाला बॅलन्स टाईप पॉवर स्टेरिंग मेकॅनिझम दिलेलं आहे. म्हणजे पॉवर स्टेरिंग आहे पण याच्यामध्ये हायड्रोलिक स्टर्ट जे आहे दोन्ही पण टायरांना दिलेले आहे, इकडे पण दिलेले आणि इकडे पण दिलेले आहे. हे तुम्ही बघू शकता हायड्रोलिक स्टर्ट नाही का हे, म्हणजे याच्यामध्ये बॅलन्स पॉवर स्टेरिंग मेकॅनिझम यूज केलेली आहे. टर्निंग रेडियस 2.1 मीटर स्टँडर्ड आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक नाही आहे. सेम म्हणजे जेवढी बाकीच्या ट्रॅक्टरला लागते ना तेवढीच आहे. त्यानंतरून हे 1 पीस बोनट आहे. ओके. 1 पीस बोनट असल्यामुळे काय माहिती आहे का, हे एकदाच खट्टी सर्व इंजिन ओपन होऊन जातं. आणि प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला गॅस स्टार्ट पण दिलेले, हे बघू शकता गॅस स्टार्ट दिलेले. या गॅस स्टार्टमुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं उचल किंवा खाली आपट करायची गरज नाही, ऑटोमॅटिक होऊन जाते. ओके. आता हे आहे तुमचं इंजिन. याच्यामध्ये 3 सिलेंडरचं इंजिन यूज केलेलं आहे मित्सुबिशी कंपनीनं हे ॲक्च्युली बनवलेलं आहे इंजिन. आणि हे इंजिन जे आहे ते 28.3 म्हणजे 28.3 HP पॉवर जनरेट करतं. ओके. हे रेडिएटर आहे, ड्राय टाईप एअर फिल्टर यूज केलेलं आहे. सायलेन्सरची वगैरे सर्व पोझिशन सगळं इंटरनली बोनटमध्ये दिलेलं आहे, कोणत्या प्रकारचं एक्सटर्नल वगैरे काहीच नाही. आणि हे तुम्ही इंजिन बघू शकता. इंजिन याच्यामध्ये मित्सुबिशीचे हे तुम्ही पकडून चाला. हे बघा इथं बघा पॉवर्ड बाय मित्सुबिशी आणि बघा मित्सुबिशी डिझेल इंजिन दिसला का तुम्हाला, हे बघा मित्सुबिशी डिझेल इंजिन. तर अशा प्रकारचं इंजिनचं तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन दिली. 84 न्यूटन मीटरचा टॉर्क हे इंजिन प्रोड्यूस करतं ॲट 2800 RPMला, म्हणजे जे स्टँडर्ड RPM येतात 2800 RPM आहे. हे रेडिएटर आहे जे की माझ्या अंदाजे 1 लिटरच्या आसपास असावं. आणि इथे बॅटरी बॅक लावलेलं आहे पुढे. आणि हे रेडिएटर फ्लूइड वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहे. आता याच्यामध्ये जे 24/7 जे आपण डायरेक्ट कनेक्ट म्हणतो नाही का, ते पण फीचर दिलेले. इथे बटन आपल्याला डायरेक्ट कंपनीला कॉल लागतो, कंपनी तुम्हाला इथून डायरेक्ट असिस्ट करू शकते. म्हणजे सर्व्हिसच्या बाबतीत कोणत्या प्रकारची चिंता नाही आहे. या ट्रॅक्टरमध्ये फ्यूल पंप वगैरे त्या गोष्टी दिलेल्या आहे. सेन्सरचं प्रमाण लिमिटेड आहे, जास्त पण नाही कमी पण नाही. पण हो सेन्सर या ट्रॅक्टरमध्ये थोडे फारसे येतात, जास्त नाही आहे. फ्यूल पंप वगैरे असं रेडिएटर वगैरे रिलेटेड सेन्सर आहे नॉर्मल जास्त काही सेन्सर वगैरे नाही आहे. आणि हे तुम्ही बघू शकता बोनटचा हा इंटरनल पुरा पोर्शन आहे. ओके. आता मी बोनट लावून घेतो.
ओके, आता हे सर्व झालेलं आहे आपल्याला एक्सटर्नल प्लस इंटरनल. आता तुम्हाला मी या ट्रॅक्टरचं वेट सांगतो. या ट्रॅक्टरचं वेट आहे ना तुम्हाला 990 kg वेट आहे. सेम जे आयटमचं यायचं नाही का ते सेम वेट याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि व्हील बेस तुमचा वाला 1.5 मीटरचा व्हील बेस आहे, 1.5 मीटर. ओव्हरऑल लेंथ म्हणजे पूर्ण जी लांबी म्हणतो नाही का ती तुमची वाली आहे 2.7 मीटर. ओके, आणि विड्थ म्हणजे जी आपण फ्रंट ट्रॅक विड्थ म्हणतो नाही का ती तुमची वाली आहे 1 मीटर आणि 90 mm म्हणजे 1.09 मीटर म्हणतो नाही का अशी तुमची वाली हे. आणि ग्राउंड क्लिअरन्स बोलायला गेलं तर 310 जो की सेम आहे 26 HPचा आणि 30 HPचा. ओके, आणि टर्निंग रेडियस तुम्हाला मी सांगितले 2.1 मीटर. तर अशा प्रकारचे ह्या ट्रॅक्टरचे डायमेन्शन आहे. ट्रॅक्टरची किंमत जी आहे ती कन्फर्म नाही आहे अजून, पण हो एक रेंज सांगतो तुम्हाला 5,80,000 पासून कदाचित हा ट्रॅक्टर स्टार्ट होऊ शकतो काही काही ठिकाणी. तर ते 6,10,000 म्हणजे 580 ते 610 पर्यंत 610च्या ज्या आतमध्ये जी रेंज आहे ना त्या रेंजमध्ये तुम्हाला हा ट्रॅक्टर आरामशीर भेटून जाईल. ओके, आता तुम्हाला या ट्रॅक्टरचा आहे मी साऊंड ऐकून दाखवतो कारण की तो पण खूप महत्त्वाचा आहे, त्या बाबतीत काही विषय नाही आहे. ओके, हे बघा न्यूट्रल करतो मी आता. आणि तर हा आहे तुमचा फार्मा ट्रॅक ॲटम 30चा साऊंड. तुम्ही बघू शकता आणि ऐकू पण शकता. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला दाखवला आहे आज फार्मा ट्रॅकचा ॲटम 30 जो की 28.3 HPचा आहे. 30 HPचा नाही आहे हे कन्फर्म करून झाला. असा ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टरमध्ये फीचर्स वगैरे काय अपग्रेड केलेले नाही जास्त, पण हो ट्रॅक्टर बाबतीत बोलायला गेलं ट्रॅक्टर खूपच छान आहे, त्याबाबत काही अडचण नाही आहे. आणि तुम्ही या ट्रॅक्टरवरती सर्व प्रकारे तुमचे जे रेग्युलर कामं असतात चिमा वगैरे ब्लोअर वगैरे युनिट्स वगैरे सर्व तुम्ही याच्यामध्ये अटॅच करू शकता. ओके, सर्व फॅसिलिटी याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि तुम्हाला ट्रॅक्टर गार्डिंग कोणती इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा ट्रॅक्टर विकत घ्यायचा असेल तर तुम्हाला चौधरी ट्रॅक्टर्स यांचा नंबर खाली कॉन्टॅक्ट दिलेला आहे मी. थँक्स टू चौधरी ट्रॅक्टर्स, त्यांनी हा ट्रॅक्टर आपल्याला दिला. खूपच धन्यवाद त्यांचेवाले. ओके, तर मित्रांनो बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, खाली लाल रंगाचं बटन दाबून व्हिडिओला लाईक करायचे आणि मला सांगायचे आपण ट्रॅक्टरसोबत अजून बाईक्स कार्स वगैरे यांची पण रिव्ह्यू करायचे की नाही. ओके, त्याला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.